हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं गेल्या वर्षी रुई इथल्या 2 समाजातील युवकांमध्ये वाद झाला होता। गेल्या वर्षभरापासून हा वाद धुमसत होता। दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजीतील मिरवणूक पाहण्यासाठी या 2 समाजातील युवक गेले होते। त्यावेळी एकमेकांसमोर आलेल्या युवकांमध्ये पुन्हा वाद झाला। रात्री 11:30 वाजता रुई इथं परत आल्यानंतर पुन्हा वाद झाला। त्यानंतर मध्यरात्री 3च्या सुमारास या 2 समाजातील युवकांमध्ये हाणामारी झाली। यामध्ये सचिन कांबळेसह 3 जण जखमी झाले। सचिनला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना पहाटे त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर सचिन कांबळेचे नातेवाईक आणि मित्रपरिवारानं सीपीआर आवारात सकाळी मोठी गर्दी केली होती। यावेळी रात्री मारामारी झाल्यानंतर आपण हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलो होतो, मात्र या ठिकाणी पोलिसांनी आपल्यालाच मारहाण केली असा आरोप मयत सचिन कांबळे याच्या नातेवाईकांनी करत पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्रण माध्यम प्रतिनिधींना दाखवले। यावेळी सचिन कांबळे याच्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी करत सीपीआरच्या आवारात नातेवाईक आणि मित्रपरिवारानं ठिय्या मारला होता। संबंधितांवर कारवाई करा, अन्यथा 2 दिवसांनी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवणार असल्याचा इशारा गणेश कोठावळे यांनी दिलाय। गेल्या 1 वर्षापासून म्हणजेच 6 ऑगस्ट 2023 पासून मातंग समाज रुई यांनी रुईच्या बौद्ध समाजावर जो प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करून वर्षभर वारंवार धमक्या देऊन त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही। त्यामुळं ते त्यांच्यामध्ये धाडस निर्माण झालेलं होतं आणि त्या धाडसाचं रूपांतर काल 17 ऑगस्ट रोजी जो काय वाद आहे 2 समाजाचा तो कुठंतरी थांबला पाहिजे या हेतूने मातंग समाजाने रुई बौद्ध समाजातील काही 4-5 प्रतिष्ठित नागरिक यांना बोलवून घेऊन वाद मिटवावा या हेतूने बोलवण्यात आलं। पण तो वाद मिटवण्यासाठी नाही तर त्या वादाचं रूपांतर हल्ल्यात करून आमच्या रुई बौद्ध समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणारं, खरं म्हणजे बघितलं तर त्यांना वकील हा पेशाच दिला पाहिजे समाजानं, ते सचिन कांबळे यांचं या हल्ल्यामध्ये निधन झालं आणि पोलीस प्रशासनानं त्यांना पाठीशी घालून कोणतीही कारवाई केलेली नाही, अद्यापही केलेली नाही। आणि जे काही जोपर्यंत त्यांना अटक होत नाही अजून अर्धा 1 तासाचा वेळ पोलीस प्रशासनाला बौद्ध समाज रुई यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। या वेळेमध्ये जर भ्याड हल्ला केलेल्या गावगुंडांना अटक नाही झाली तर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि अटक नाही झाली तर त्या मुख्यमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी बौद्ध समाज रुई यांच्या वतीने अडवण्यात येणार आहे। दरम्यान हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना निलंबित करावं, तसंच सचिन कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी असणाऱ्या संशयितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करत सचिन कांबळे यांचे नातेवाईक तसंच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते आणि रुई ग्रामस्थांनी रुग्णालयामधील शवविच्छेदन विभागासमोर ठिय्या आंदोलन केलं। या प्रकारामुळे सीपीआर रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे पोलिसांनी दंगल काबू पथकासह बंदोबस्त तैनात केला होता। या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधीक्षकांकडून आलेला वायरलेसचा अहवाल या ठिकाणी ठिय्या मारलेल्या लोकांना वाचून दाखवला। या आदेशानुसार हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची पोलीस नियंत्रण कक्षाकडे तात्काळ बदली केल्याचं यावेळी सांगण्यात आलं। मात्र या आदेशाची प्रत मयत सचिन कांबळे यांच्या नातेवाईकांसह सर्वांनी मागितली। ही प्रत देता येत नाही असं पोलिसांकडून सांगितल्यानंतर पुन्हा सर्वजण आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। मयत सचिन कांबळे यांची पत्नी पौर्णिमा कांबळे यांनी आक्रोश करत पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना निलंबित करावं, तसंच संशयित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा लहान मुलांसह सर्व कुटुंबीय हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करतील असा इशारा दिला।
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर यांनीही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। या दरम्यान या सर्वांनी रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी काही तरुण वाहनांच्या आडवे रस्त्यावर झोपले होते। पोलिसांनी या सर्वांची समजूत काढून पुन्हा सर्वांना CPRमध्ये नेलं आणि या प्रकरणात दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह संशयित हल्लेखोरांवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यामुळे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सचिन कांबळे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला।